शिवमहापुराण कथेमध्ये देवराज ब्राह्मणाची आलेली कथा आपण आज या ठिकाणी थोडक्यामध्ये बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगणार आहे। शिवमहापुराणामध्ये आलेली ही कथा आहे। या कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या अंतःकरणातील पापाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो। तरी एकाग्रतेने या कथेचे श्रवण करावे। त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भगवान शिवजीची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। अनेक नवनवीन गोष्टी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग ही कथा आपण ऐकू। पुरातन काळी किराताच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो वैदिक धर्माचे पालन करीत नव्हता। त्याने अनेक लोकांना फसविले होते। पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकाचे धन दौलत लुबाडून त्यांनी घेतली होती। त्याच्या हातून काही दान धर्म होत नव्हता। तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता। त्याचे आचार विचार आणि उच्चार सात्विक नव्हते। देवराज गावोगावी फिरत असे। एक दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला। तेथे त्याला एक शिव मंदिर दिसलं। त्या मंदिरामध्ये अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते। देवराज त्यांच्यापाशी मंदिरातच त्या दिवशी राहिला। खूप दमून भागून गेल्यामुळे त्याच्या अंगामध्ये ताप आला होता। त्याला झोप लागत नव्हती। त्या मंदिरामध्ये एक साधू शिवकथा सांगत होते। ते शब्द देवराजच्या कानावरती पडले। एक महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता। त्यामुळे त्याला रोज शिवमहापुराण कथा ऐकवयास मिळत होती। त्याने कधीही आजपर्यंत ही शिवमहापुराण कथा श्रवण केली नव्हती। त्यामुळे आता त्याचे पुण्यकर्म वाढू लागले होते, पाप कमी होत होतं। देवराज पुराण कथा ऐकत ऐकतच एक दिवशी त्या मंदिरामध्येच पंचतत्वामध्ये विलीन झाला। यमदूतांनी त्याला यमलोकी नेले। आतापर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यावयाची होती। तेवढ्यात अचानक भगवान शंकराचे पार्षदगण तेथे प्रगट झाले। त्या पार्षदाचा वर्ण शुभ्र होता। सर्वांगावर भस्म लावलेले होते। रुद्राक्षाच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातल्या होत्या। त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ होते। भगवान शंकराच्या दूतांनी यमाच्या दूतांना तिथून परत पाठविले। देवराजास विविध पाशामधून मुक्त केले। त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले। ही गोष्ट जेव्हा यमराजाला कळाली त्यावेळेला यमराजाला भगवान शंकराचे पार्षदगण दिसले। यमाने त्यांच्यासोबत शिवदूतांचा सन्मान केला। देवराज ब्राह्मणाला घेऊन मग ते पार्षदगण कैलासलोकी गेले आणि त्यांनी त्यास शिवजींच्या स्वाधीन केले। फक्त शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने देवराज ब्राह्मण पापमुक्त होऊन पुण्यवान बनला होता। ही कथा ऐकून शौनक सूतजींना म्हणाले, तुमच्या कथेने माझे जीवन कृतकृत्य झाले आहे आणि माझी शंकरावरील भक्ती दृढ वाढत चाललेली आहे। अशी ही शिवमहापुराणामध्ये आलेली देवराज ब्राह्मणाची कथा आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघितली। आशा करतो की ही कथा तुम्हाला आवडली असेल। तरीही सर्वांना धन्यवाद। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।